एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. माझ्या चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज माझ्या ब्लॉगमध्ये आहो पण दिसत आहेत, कारण की आज आमच्या लग्नाला झाले आहेत 16 वर्ष. तर हॅपी अॅनिव्हर्सरी आहो. हॅपी अॅनिव्हर्सरी बायको. कशी गेली 16 वर्ष? खूप छान गेली. तर आहो जाणार आहेत आता ऑफिसला, त्यामुळे मग थोडंसं मी घेतलेलं आहे आणि संध्याकाळचा ब्लॉग मी दुसरा बनवणार आहे. तर चला, आहो जाणार आहेत. बाय. तर आहो गेले आहेत आता ऑफिसला आणि मग आता आम्हाला चहा नाश्ता वगैरे करायचा आहे. तर खारी कोणाकोणाला आवडते, आता चहा आणि खारी खाणार आहे मी, कारण की उद्यापासून मला करायची आहे डायटिंग. खूप वजन वाढलेलं आहे, 63 किलो वजन झालेलं आहे, त्यामुळं मला डायटिंग करायची आणि वजन कमी करायचे. मग त्यामुळे आज मी फुल चिटिंग करणार आहे आणि गोड खाणार आहे, सर्व काही खाणार आहे. आणि सगळ्यात फेवरेट तर माझं कसं आहे, चहा आणि खारी. ही खारी मला खूप आवडते, त्यामुळे मी आता चहा आणि खारी खाणार आहे. तर चला घेते चहा बनवून घेते आणि मग तर आमच्या लग्नाला झाले आहेत आत्ता 16 वर्ष पूर्ण झाले आहेत. आणि लग्न झालं होतं आमचं 2009ला 29 नोव्हेंबरला. त्यावेळेस मी होते 10वीला. काही घरची परिस्थिती आमची वाईट होती आणि वडील ड्रिंक वगैरे करायचे, त्यामुळे घरच्यांनी लवकरच माझं लग्न करून दिलेलं होतं. पण आहोंनी मला खूप छान सांभाळून घेतलं आणि माझ्या आवडी निवडी खूप छान ते जपतात. माझ्या सर्व काही इच्छा ते पूर्ण करतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणल्यावर आहोंबद्दल मला सांगायचं आहे की ते माझ्या पाठीशी, मी काहीही करू किंवा माझी इच्छा असेल, मला हे करायचे, मला ते करायचे, ते कायम माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात आणि त्याचा मला खरंच खूप गर्व वाटतो. तर हे आहे आमच्या लातूरचं फेमस हॉटेल आहे, वाडा हॉटेल. आणि इकडे आल्यानंतर आपल्याला गावात आल्यासारखीच फिलिंग्स येते. त्यामुळे आम्ही खूप दिवसांनी इकडे आलो आहोत, कारण माझा मोठा मुलगा खूप लहान होता त्यावेळेस आम्ही आलो होतो. तर खूप, आणि या हॉटेलमध्ये अशी विहीर वगैरे पण असं डेकोर केलेलं आहे, सेम आपल्याला असं गावात आल्यासारखीच फिलिंग येते इथं आल्यानंतर. आणि आजचा आमचा लुक कसा आहे आणि मला साडी कशी दिसत आहे नक्की मला कमेंटमध्ये सांगा. तर आलो आहोत वाडा हॉटेलमध्ये. इकडं स्वयं अथर्व बसलेत दोघं जण, इकडे आम्ही दोघं. पण इकडे वाडामध्ये एक स्पेशल आहे की बसायचं आहे, बसून खायचं आहे. काही मांडी घालून बसला आहे त्यांनी. आता ऑर्डर दिलेलं आहे, येईलच. आज आमच्या लग्नाला 16 वर्ष पूर्ण झाले. खूप आनंद वाटतो. लग्नामध्ये माझं एज किती होतं आणि तुमचं एज किती होतं? 15. 16 जास्त 16 लागलेलं होतं आणि तुमचं 23 होतं यांचं वय. आज आमच्या लग्नाला 16 वर्ष पूर्ण झाले. खरं सांगायचं म्हणजे माझी बायको माझ्या अनेक अडीअडचणीमध्ये साथ दिली मला. आम्ही एकमेकांना साथ दिलेली आहे आणि यांची काही अडचण असताना असेल तर- नसताना सुद्धा खूप मोठं त्याचं योगदान आहे माझ्या लाईफमध्ये. हे मी कधी विसरू शकत नाही आहे. म्हणजे आम्ही दोघांनीही वाईट परिस्थिती खूप पाहिली आहे आणि त्यासोबत चांगलेही दिवस तेवढेच पाहिलेले आहेत. पण आम्ही एकमेकांची साथ कधीच सोडलेली नाही आणि नाही कधी सोडणार आहेत आम्ही एकमेकांची साथ. असेच जन्मोनजन्म आम्ही सोबत राहणार आहोत. आणि खरंच आम्ही म्हणजे खूप आम्ही स्ट्रगल पण खूप केलेलं आहे आणि जास्त म्हणजे आहोंनी खूप कष्ट केलेलं आहे आमच्यासाठी. आज आम्ही जे पण राहतो, जे पण आम्ही म्हणजे जे पण आमची हौस असेल किंवा मग मुलांचा खर्च असेल, आहोंनी तर खूपच केलेला आहे. आणि मला एक सांगायचं आहे की वाईट परिस्थिती होती ना, तेव्हा पण आहो मला एवढेच म्हणजे हॅपी ठेवायचे किंवा जे म्हणून ते घेऊन द्यायचे. कधीही त्यांनी आम्हाला कोणत्याच गोष्टीचं कमी केलेलं नाही. असं काही नाही आहे, माझं कर्तव्य आहे की मी कर्तव्य पूर्ण करतो आहे. आणि खरं सांगायचं म्हणजे आताही आम्ही का खूप श्रीमंत वगैरे नाही आहे, अजूनही माझं स्ट्रगल चालूच आहे. हॅपी आहोत आपण. पण मी खूप आपल्या हॅपी आहे. लाईफमध्ये आपल्या लाईफमध्ये आपण हॅपी आहोत.
इकडं आणले आहे आता पनीर चिली आणि इकडे गोलूचं सँडविच. गोलू पनीर चिली कशी आहे? गोलू खाल्लाच नाहीस? इकडे आहो पण खात आहेत पनीर चिली. आता मी पण ट्राय करणार आहे, बघूया कशी आहे. स्वयं पनीर चिली छान आहे. आम्ही खूप दिवसांनी वाडा हॉटेलमध्ये आलेलो आहोत. मस्त खरंच छान आहे. एक नंबर. सँडविच मध्ये काहीच नाही. तुम्हाला कसं वाटतं? मंचुरियन मध्ये छान आहे का? एकदम जबरदस्त. चवले आवडते. आली आहे पनीर ग्रेव्ही. कशी आहे? छान आहे. छान. स्वयं स्वयं छान आहे का? आणि जेवण वगैरे झालं आमचं. आणि हॉटेलमध्ये आज कोणाची तरी ॲनिव्हर्सरी होती. वाडा हॉटेलमध्येच ॲनिव्हर्सरी होती आणि त्यांनी सर्व काही असं डेकोर केलेलं होतं. मग आम्ही पण म्हटलं चला आता थोडंसं आपण फोटोशूट वगैरे करून घेऊया. कारण खूप छान डेकोर केलेलं होतं आणि स्पेशली हॅपी ॲनिव्हर्सरीचंच होतं ते. आणि आहो इकडं कोणाकोणाचे आहो असे फोटोशूट करतात वाईफचे. माझे तर आहो कंटिन्यू त्याने कुठेही बाहेर येऊ द्या फोटोशूट करतातच माझे. तर इकडे बाहेर मग जेवण वगैरे झाल्यानंतर इकडे थोडंसं बाहेर फिरत होतात आम्ही. आणि खूप सुंदर हॉटेल आहे आणि जेवण पण छान आहे. तर नक्की या तुम्ही पण. आणि निघालो आहोत आता घरी. तर घरी जाऊन आता आम्हाला अजून केक कटिंग वगैरे करून घ्यायचं आहे. इकडे आहोंनी केक आणला आहे आता. तर इकडे तर असा केक आणला होता आहोंनी आणि लिहिलं होतं त्याच्यावर हॅप्पी ॲनिव्हर्सरी बायको म्हणून. खूप छान केक होता, रसमलाई केक होता. आणि मग हॉटेलमध्ये आम्ही केक कटिंग वगैरे नाही केली, आम्ही घरी येऊनच केक कट केला. आणि आहोंचा शनिवार होता त्यामुळे आहोंचा उपवास असतो. तर आहो मला म्हणत होते नको मला खाऊ घालू, उपवास सोडला होता ना आहोंनी. तरी मी म्हटलं नाही, बदाम बदाम आहे थोडंसं खावं म्हणून मग मी खाऊ घालत होते. तर खूप छान सेलिब्रेशन झालं. आजचा आमचा ॲनिव्हर्सरीचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा. आणि असेच आमचे नवनवीन व्हिडिओ पाहत राहा. तर सर्वांनी आम्हाला ॲनिव्हर्सरी विश केल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. आणि खूप छान छान सर्वांनी कमेंट्स केले. आमच्या म्हणजे पोस्टवर वगैरे खूप छान कमेंट्स